महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। उपोषणकर्ता वृद्ध शेतकऱ्याची प्रकृती ढासळली, जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष। परभणी तालुक्यातील आलापूर पांढरे येथील 4 वृद्ध शेतकरी शर्तभंग प्रकरणात मागील 50 वर्षापासून शासनाने विहित करण्यासाठी दिलेली शेतजमीन सर्वे नंबर 15-1 गट नंबर 58 क्षेत्रफळ 4 हेक्टर 43 आर व सर्वे नंबर 15-2 गट नंबर 29 क्षेत्रफळ 4 हेक्टर 52 आर बेकायदेशीर ताबेदाराने परस्पर विक्री केल्याने शर्तभंग होऊन उपरोक्त उपोषणकर्त्यांच्या ताब्यातून खोट्या दस्तऐवज आधारे बळकावून त्यांना बेदखल केले। या प्रकरणी उपरोक्त उपोषणकर्ते गंगाधर नामदेव धस, पुंडलिक नामदेव धस, अमृत किसनराव धस तथा अन्य यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनास लेखी तक्रारद्वारे कळवले, परंतु परभणी जिल्हा प्रशासनाकडून दाद न मिळाल्याने वृद्ध शेतकरी दिनांक 10 जुलै 2024 पासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते। पैकी 15 जुलै 2024 रविवारी एक उपोषणकर्ता गंगाधर नामदेव धस या वृद्ध शेतकऱ्याची प्रकृती ढासळली असता तात्काळ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना विचारणा केली असता त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले। या प्रकरणात असे दिसून येते की शासनाची जमीन विक्री केल्यावर सुद्धा जिल्हा प्रशासन त्यावर कारवाई का करत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड, परभणी। आम्हाला उपोषण करायला आलं त्या पाणी न पिता पाणी न घेता। बरोबर, तुमच्या मागणी मान्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्ही म्हणजे आता किती जण उपोषणाला बसले तिथं? आम्ही 4 जण। 4 जण। नाव सांगू? बरं सांगा नाव कोण कोण? गंगाधर नामदेवराव धस, बरं पुंडलिक बोलू का? हा बोला बोला। पुंडलिक नामदेवराव धस, मदन नामदेवराव धस, अमृता किशनराव धस। बर, हो, हे 4 चौघ बसलेले। चौघं तोपर्यंत मागणी तुमची मान्य होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही उठणार नाही। उठणार नाही। बरं, आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।